पाहूया टार्गेट कोरोनामध्ये कोरोनाच्या सुपरफास्ट बातम्या। देशात कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांची संख्या ही सर्वाधिक आहे। महाराष्ट्रात दररोजचा कोरोना बाधितांचा वेग सुद्धा हा सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे। राज्यातली ही वाढती संख्या पाहून हे आव्हान आता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कोरोना रोखण्याचं आव्हान आता स्वीकारलं आहे। घराघरात जाऊन कोरोनाच्या चाचण्या करण्याची मोहीम आता उद्धव ठाकरे यांनी आखल्याचं सांगितलेलं आहे। रुग्णांची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे, रोजच्या रोज ही रुग्णसंख्या वाढत आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला रोखण्याचं आव्हान स्वीकारलं असून यापुढे घरोघरी जाऊन कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याची राज्यव्यापी मोहीम राबवण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशमधील दस्तक योजनेच्या धर्तीवर ही योजना असून यात लोक आणि लोकप्रतिनिधींनीही सहभागी करून घेतलं जाणार आहे। भारतात एका दिवसात सर्वाधिक कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत। आतापर्यंत देशात 24 तासात सर्वात जास्त चाचण्या घेण्याचा विक्रम झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे। सध्या 5 राज्यांमध्ये 62% सक्रिय रुग्ण आहेत। या 5 राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत। महाराष्ट्रात 24.77% रुग्ण असून दर दुसऱ्या दिवशी स्थानी आंध्र प्रदेश आहे। आंध्र प्रदेशात 12.64% रुग्ण आहेत, तर तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या स्थानावर अनुक्रमे कर्नाटक आणि तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्य आहेत। मागील आठवड्यात याच 5 राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कमी देखील झालेली आहे। कोरोनामुळे देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत। देशात झालेल्या एकूण मृत्यूंच्या 70% मृत्यू हे या 5 राज्यांमध्ये झाले आहेत। आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मृत्यूंची गती कमी झालेली आहे, तर दिल्ली आणि कर्नाटकात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची गती वाढलेली आहे। देशातील काही राज्य आपल्या क्षमतेपेक्षाही कमी आरटी-पीसीआर चाचण्या करतात। केंद्राकडून कमी आरटी-पीसीआर चाचण्या करणाऱ्या राज्यांना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या एका बैठकीसाठी रशियाला पोहोचले आहेत। या दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी काही रशियन अधिकारी उपस्थित झाले आहेत। संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। यामध्ये राजनाथ सिंह रशियातील अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन टाळतानाचा आणि हात जोडून पारंपरिकरित्या नमस्कार करताना दिसत आहे। राजनाथ सिंह यांचं स्वागत करताना रशियन लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सॅल्यूट करत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला। तेव्हा संरक्षण मंत्र्यांनी हात जोडून नमस्कार करत त्यांच्या स्वागताचा स्वीकार केलेला दिसला। त्यानंतर रशियन अधिकाऱ्यांनी याच पद्धतीने अभिवादन केलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात हस्तांदोलनाऐवजी दोन्ही हात जोडून नमस्ते करण्याचा पर्याय अवलंबला जात असल्याचं अनेकदा दिसून येतं। वयाच्या 107व्या वर्षीही एका आजीबाईनं कोरोनावर मात केलेली आहे। तुम्हीही मनाची इच्छाशक्ती आणि प्रतिकार शक्ती चांगली ठेवा असा सल्ला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये 107 वर्षाची महिला, त्यांचा 80 वर्षाचा मुलगा आहे, त्यांचा नातू जो साधारण 60-65 वर्षाचा आहे आणि नातवाची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतले। त्यामुळे कोरोना बरा होतो, मात्र योग्य वेळी उपचारासाठी दवाखान्यात जाणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं। टाळेबंदीमुळे 4 महिन्यानंतर मालिका आणि रियालिटी शोचं शूटिंग सुरू झालंय, पण अजूनही कोरोनाची टांगती तलवार कलाकारांवर कायम आहे। सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग स्टार या रियालिटी शो मधील 4घांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे सध्या या रियालिटी शोचं शूटिंग थांबवण्यात आलंय। रोहित राऊत, जुईली जोगळेकर, अभिजित केळकर आणि पूर्णिमा डे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। त्यापैकी रोहित आणि जुईली आता पूर्णपणे बरे झाले। कोल्हापुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वृद्धेचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोरोनाने मृत मृतदेह ताब्यात दिल्यावर अंगावर दागिने नसल्याने नातेवाईकांना धक्का बसला। खासगी रुग्णालयातून दागिने चोरीला गेल्याचे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत महिलेच्या अंगावरील 1 लाख रुपयांच्या 4 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या।
बारामतीत कोरोना योद्धे कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतायत। 20 कर्मचाऱ्यांचं पथक 24 तास कार्यरत आहे। आतापर्यंत 56 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेलेत। कोरोनाशी दोन हात करताना अनेक घटक अक्षरशः जीवावर उदार होऊन आपले काम करत आहेत। बारामतीत नगरपालिकेच्या आरोग्य आणि उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम केले आहे। नगरपालिकेचे कर्मचारी मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक होऊन मदतीला धावून येत आहेत। मृत्यूची वर्दी मिळाल्यानंतर त्यांचे काम सुरू होते। लाकडे गोळा करण्यापर्यंत ते दवाखान्यातून मृतदेह पिशवीमध्ये पॅक करून रुग्णवाहिकेद्वारे तो स्मशानभूमीत पोहोचवण्यापर्यंत आणि पीपीई किट परिधान करून लाकडे रचून त्यावर मृतदेह ठेवून त्यांना सन्मानपूर्वक अग्नी देण्याचं कामही रक्ताचे नाते असल्यासारखे हे कर्मचारी 1 जुलैपासून करीत आहेत। बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सुभाष नारखेडे, विजय शितोळे, माजिद पठाण आणि 20 कर्मचाऱ्यांचं पथक 24 तास या कामात कार्यरत। आतापर्यंत या टीमनं 56 कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाला अंत्यसंस्कार दिले। महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे। राज्यात बुधवारी 17,433 नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 8,25,739 वर पोहोचली आहे। विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात 5व्या स्थानी असलेल्या पेरू या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यात बुधवारी दिवसभरात 13,959 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत। राज्यात कालपर्यंत एकूण 5,98,496 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत। त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 72.48% इतके आहे। कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 42,84,000 चाचण्यांपैकी 8,25,739 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले। देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसतोय। या पार्श्वभूमीवर सरकार आणि आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। कोरोना चाचण्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे। शिवाय अनेक शहरांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांच्या तपासण्या देखील केल्या जात आहेत। याच पार्श्वभूमीवर सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली। मागील 24 तासांमध्ये देशभरात तब्बल 11,72,179 चाचण्या करण्यात आल्या असून आजपर्यंत देशात झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या आता 4.5 कोटींपेक्षाही पुढे गेली आहे। कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी लस विकसित झाल्यानंतर त्याची खरेदी आणि वितरण योग्य प्रकारे व्हावे यासाठी जगभरातील 76 देश एकत्र आले। जागतिक आरोग्य संघटनेच्या सहनेतृत्वातून जागतिक पातळीवर कोरोना लशीचं वितरण करण्यात येणार आहे। यामुळे कोरोना लस वाटपात गरीब देशांसोबत कोणताही भेदभाव होणार नाही। जगभरात लशींचं वितरण योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी कोवॅक्स केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। कोवॅक्स केंद्राचे सहप्रमुख आणि गावी वॅक्सिन अलायन्सचे सीईओ सेर्ट बर्कले यांनी सांगितलं की जपान, जर्मनी, नॉर्वेसह 70हून अधिक देशांनी कोवॅक्समध्ये सहभागी होण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत। या देशांनी कोरोना लशीच्या खरेदीसाठी तत्वतः मंजुरी दिली आहे। कोरोनाच्या थैमानाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वी अमेरिकेत लस मिळणार असल्याची चर्चा आहे। लस विकसित करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असून त्याच्या वितरणाशी संबंधित तयारी देखील करण्यात आली आहे। अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे। अमेरिकेतील राज्य प्रशासनाला लस वितरणासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अमेरिकेत लस मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। देशात मागील 24 तासात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 83,833 नवीन रुग्णांची भर पडली। त्याबरोबर 1,043 जणांचा मृत्यू झाला। नवीन रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 38,53,407 इतकी झाली आहे। यात 8,15,538 रुग्ण उपचार घेत आहेत तर 29,70,493 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत। देशातील एकूण मृतांचा आकडाही वाढत असल्याचं दिसतंय। आतापर्यंत 67,376 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे। कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललंय। संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले। अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत।
दरम्यान हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सन आणि त्याच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे। सध्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं घरात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। महाराष्ट्रामध्ये कोरोना उपचारासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती संशोधनातून उपलब्ध झाली आहे। मुंबईतील जे रुग्णालयात कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांवर एक अभ्यासपूर्ण संशोधन करण्यात आलं। या संशोधनात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज या 50 दिवसांपेक्षा अधिक काळ म्हणजे 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस राहत नाही असं दिसून आलंय। या अभ्यासाचा अहवाल डॉक्टर निशांत कुमार यांनी तयार केला होता। जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील 801 कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला। या अभ्यासात 28 लोकांची RT-PCR चाचणी घेण्यात आली, ज्यात ते पॉझिटिव्ह आढळून आल्याचं कुमार यांनी सांगितलंय। या चाचण्या एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आल्या होत्या। जून महिन्यात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात कोरोनातून बऱ्या झालेल्या 25 जणांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या नाही। या अभ्यासाचा अहवाल इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थच्या सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केला जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितलंय। जे रुग्णालयातील सिरो सर्व्हेमध्ये 34 असे होते जे 3-5 आठवड्यांपूर्वी RT-PCR चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले होते। 3 आठवड्यांपूर्वी संसर्ग झालेल्या 90% लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या, तर 5 आठवड्यांपूर्वी संसर्ग झालेल्या लोकांपैकी 38.5% लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या, असं डॉक्टर निशांत कुमार यांनी सांगितलं। कोरोनानं जगभरामध्ये थैमान घातलं असताना तुमच्या शरीरामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज किती काळ टिकतात यावरही महत्त्वाचं संशोधन हाती आलंय। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्यावरील लसीबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रतिपिंड अँटीबॉडीज विषयी संशोधन केलं जात आहे। जगभरात वेगवेगळ्या संस्था यावर संशोधन करत असून अँटीबॉडीज विषयी कोरोनामुक्त रुग्णांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर शरीरात निर्माण झालेले अँटीबॉडीज हे 4 महिने टिकतात असं दिसून आलं। या अँटीबॉडीज कमी काळ टिकतात असं सांगण्यात आलं होतं। टार्गेट कोरोनामध्ये वेळ झाली एका छोट्या ब्रेकची। ब्रेक नंतर नागपूरहून कोविड योद्धा आणि झोपडपट्टीवासियांचे देवदूत सुभाष मानमोडे यांची खास मुलाखत। आज टार्गेट कोरोनामध्ये नागपूरचे कोविड योद्धा आणि झोपडपट्टीवाल्यांचे देवदूत सुभाष मानमोडे। कालच्या टार्गेट कोरोनामध्ये आपण पाहिलं की आदिवासींचा देवदूत पाहिला नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरीत। आज झोपडपट्टीमध्ये लक्षणीय समाजसेवा केलेले सुभाष मानमोडे जय महाराष्ट्रवर आहे खास बातचीत आम्ही त्यांच्यासोबत करतोय। गरजवंतासाठी त्यांनी खानावळ उभारली। झोपडपट्टी वाल्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होतं, तिथला आरोग्य व्यवस्थाही पूर्णपणे नीट काम करत नसते आणि दुसरीकडे कोरोना आज नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। जी व्यवस्था पालकमंत्री नितीन राऊत यांनी पालकमंत्री या नात्यानं करायला पाहिजे तीही केली जात नाही। अनेक त्रुटी प्रशासनातल्या आहेत। आयुक्त तुकाराम मुंडे ज्या वेळेला काम करत होते आता ते तिथे काम करत नाही, त्या पदावर काम करत नाही, दुसरीकडे त्यांची बदली झाली। तोपर्यंत नागपूरमध्ये दावा केला जात होता की कोरोनाचा प्रादुर्भाव हा नागपूरच्या प्रशासनानं महापालिका प्रशासनानं आटोक्यात आणलाय। मात्र आताची नागपुरातली परिस्थिती अत्यंत वेगळी आहे। आपण चर्चा करणार आहोत, काही मुद्दे काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। खूप स्वागत आहे सुभाष मानमोडे आपलं जय महाराष्ट्रमध्ये। धन्यवाद सर, धन्यवाद। झोपडपट्टीमध्ये वेगानं कोरोना कधी वाढला नागपुरामध्ये? सर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या केंद्र सरकारने 20 तारखेला जेव्हा लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा अगोदरचा काळ जो आहे म्हणजे मार्चचे जे उरलेले 10 दिवस आणि एप्रिल महिन्यातला जो पहिला हप्ता वगैरे आहे हा थोडासा सुखकारी गेला आणि लोकांनी पण पूर्ण प्रशासनाला साथ दिली आणि खरंच लॉकडाऊन सारखं होतं वाटत होतं। पण नंतर 5 एप्रिल नंतरच्या काळात दुसऱ्या हप्त्यापासून एप्रिलचा जो दुसरा हप्ता सुरू झाला त्याच्यानंतर लेकिन लोकांची परिस्थिती हळूहळू खराब होत गेली। कारण कामधंदा हातात होता नाही, झोपडपट्टीवाल्यांना हातमजुरी करणारे जे लोक राहतात, जे घरकाम करणाऱ्या बाया राहतात, त्यांचं कमाईचं साधन बंद झालेलं होतं आणि प्रशासनाकडून त्यावेळेस त्यांना कोणतीच मदत मिळत नव्हती
अशा परिस्थितीमध्ये झोपडपट्टी किंवा मध्यमवर्गीयपेक्षा खालचा माणूस, ज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे, असा माणूस हतबल होऊन गेलेला होता. या अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते होतो किंवा या नागपूर शहरातले जे माझ्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते होते, आम्ही रस्त्यावर उतरलो. आमच्या सोबत आमची एक टीम बनवली आणि आम्ही त्यावेळेस झोपडपट्टी म्हणा किंवा जे साधारण जे गरीब वर्ग होता त्यांना आम्ही अशा किट बनवल्या राशनाच्या, कारण त्यांना अनाजाची मोठा प्रॉब्लेम होता आणि अनाज शासन त्यावेळेस देत नव्हतं. म्हणून आम्ही त्यावेळेस अशी एक किट बनवली, ज्या किटमध्ये आम्ही 5 किलो तांदूळ, 5 किलो कणिक, 2 किलो तुरीची डाळ, 1 किलो चण्याची डाळ आणि 1 किलो तेलाचं पॅकेट, त्याच्यासोबत हळद, मिरची आणि मसाल्याचं पॅकेट वगैरे अशी आम्ही 1000 रुपयाची किट बनवली आणि ते किट आम्ही त्या झोपडपट्टीमध्ये घरोघरी वाटायचा उपक्रम आम्ही सर्वात पहिल्या सुरुवातीला सुरू केला. बिल्डरांचा व्यवसाय, सुभाष मानमोडे, माझा आवाज येतोय. बिल्डरांचा व्यवसाय हा नफा तोट्यांचा व्यवसाय असतो. जिथे जास्त नफा तिथे बिल्डर गुंतवणूक करतात आणि या सगळ्या काळामध्ये तुम्हाला समाजाच्या दुखण्यावर फुंकर कशी मारावी अशी वाटली? काय वाटलं तुम्हाला समाजातल्या या वेदना पाहून की नेमकं तुम्ही धावून गेला त्यांच्यासाठी? बिलकुल सर, एका बिल्डरला जे त्याची कमाई होते त्याची एक सामाजिक बांधिलकी असते आणि लोकांमुळेच त्याची त्या बिल्डरची कमाई होत असते. म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून बिल्डर व्यावसायिक कधी बी मोठ्या मनाने आणि खुल्या हाताने सामाजिक कार्य करण्यासाठी उतरतो. बरोबर आहे, त्याची कमाई थोडी जास्त असते कारण आणि त्याला समाजाशी निगडीत राहावं लागते, लोकांचा भरोसा त्याच्यावर असायला पाहिजे, म्हणून तो नेहमी समाजाशी जुळून राहतो. अशा परिस्थितीत सर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या झोपडपट्टीच्या लोकांसाठी किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी धावून जाताना जो मनात आनंद होत होता आणि त्या लोकांची जेव्हा वेदना आम्ही पाहत होतो, जेव्हा त्या लोकांच्या डोळ्यातले आसू आम्ही पाहत होतो, तर तेव्हा खरंच एक मनापासून समाधान वाटत होतं की आपण जीवनामध्ये जे कमवलं ते आज ज्यांना गरज आहे त्या गरजेसाठी आपण धावून चाललोय आणि लोकांना जो पण आपल्याकडून मदत होऊन राहिली ती मदतीमुळे त्यांना जे सुखावना भेटत आहे त्या सुखावण्याचा आणि त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहून आमच्या सारख्याच्या मनाला खूप आनंद होत होता आणि नेहमी ईश्वराला प्रार्थना करत होतो की देवा संकट लवकरात लवकर. सुभाष मानमोडे, हो सर, त्या काळामध्ये नागपूर मार्गे बिहारमध्ये जाणारे मजूर खूप मोठ्या प्रमाणात होते. स्थलांतरित मजुरांची संख्या विदर्भामध्ये खास करून नागपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठी आहे. छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश मधले गोरगरीब मोलमजुरी करण्यासाठी विदर्भात मोठ्या प्रमाणात येतात. हो हो, तेव्हाचे अनुभव थोडेसे सांगा. बरोबर सर. सर आमचा जो एरिया आहे म्हणजे नागपूरच्या ज्या भागामध्ये मी राहतोय, पश्चिम नागपूरचा जो एरिया आहे त्या भागातून हा जो कोराडी हायवे आहे, जो सरळ भोपाल मार्ग जो हायवे आहे, जिथे सिवनी, छिंदवाडा, बैतूल हा जो भाग येतो मध्य प्रदेशचा, तसाच दुसरा भाग हा जो जबलपूर हायवे आहे, रायपूर हायवे आहे, हा भाग येतो छत्तीसगडचा. नागपूर शहरामध्ये सर्वात जास्त जे मोलमजूर कामगार आहे हे या जिल्ह्यातून येत असतात आणि नंतर जेव्हा हा मेचा जेव्हा पहिला आठवडा उघडला तेव्हा मजदुरांचे इथं खूप हाल होत होते कारण त्यांना रोजगार नव्हता, त्यांची उपासमारीची वेळ आली होती. अशा वेळेस मजदुरांनी एक पायवाट, ट्रान्सपोर्टचं काहीच व्यवस्था नसल्यामुळे मजदुरांनी एक पायवाट पकडली आपल्या गावाला जायसाठी आणि लोंढेच्या लोंढे या हायवेनी लोक निघाले. अशा परिस्थितीमध्ये सर जेव्हा या मानकापूरचा जो पूल आहे त्या पुलाच्या समोर माझ्या एका मित्रांनी मला सकाळी 6 वाजता फोन करून सांगितलं की यार इथं एक माणूस आणि एक बाई बेहोश पडलेली आहे आणि त्यांचे 2 मुलं त्यांच्या अंगाजवळ खेळत आहे. आम्ही जेव्हा त्या स्पॉटवर पोहोचलो आणि त्या दोघाही नवरा बायकोची परिस्थिती पाहिली तर बाई तर लगभग बेहोश झालेली होती आणि माणसाच्या पायाला असं छाले आलेले होते. ते दोघही मुलांना कडीस घेऊन आणि आपल्या सामन्याचं गाठोडं घेऊन जात होते. आम्ही त्यांना लगेच सुभाष मानमोडे साहेब, आज कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं विदर्भामध्ये होतोय. आपण पाहिलं की अमरावती आणि अकोल्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या ही वाढत असताना नागपूर आज हॉटस्पॉट झालेला आहे. नागपुरातल्या एकंदरीत व्यवस्थेबद्दल सांगा. लोक मे हॉस्पिटलमध्ये जातात, नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये धाव घेतात. साध्या चाचण्यांसाठी त्यांना हॉस्पिटलची धाव घ्यावी लागते मोठ्या. त्यांना का कोविड सेंटर तिथे उपलब्ध करून दिले गेले नाही? का तिथे डॉक्टर नाही आहेत का? नर्सेस नाही आहेत का? अपुऱ्या स्टाफमुळे काही हॉस्पिटलमध्ये बेड असून सुद्धा डॉक्टरांची व्यवस्था नाही. मला जरा हे चित्र स्पष्ट करून सांगा, कारण बऱ्याच काळापासून आपण सातत्यानं या सगळ्या कोरोना काळामध्ये काम करताय.
बिलकुल 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 सर, जोपर्यंत इथे आयुक्त होते तुकाराम मुंडे सर, तोपर्यंत व्यवस्था त्यांच्या हाताळणीमध्ये होती आणि महानगरपालिकेच्या काबूमध्ये व्यवस्था होती. पण आता या मागच्या 8-10 दिवसात 15 दिवसापासून जसं जसं आता हे कोविडचं वातावरण इथं खूपच जास्त तापलं आणि पेशंट खूप जास्त वाढलेले आहे, पण महानगरपालिकेची पूर्णपणे व्यवस्था ढासळलेली आहे. आजची परिस्थिती तुम्ही पाहाल तर महानगरपालिकेने जे आता सेंटर उघडलेले आहे त्या सेंटरमध्ये एका सेंटरवर 300 ते 400 लोकांची चाचणीसाठी लाईन लागलेली आहे आणि ते चाचणीचे ते 16 एकाही हॉस्पिटलमध्ये, मेओ म्हणा, मेडिकल म्हणा किंवा प्रायव्हेट जेवढे हॉस्पिटल कोविडसाठी महानगरपालिकेने प्रोव्हाइड केलेले आहे तिथे एकाही ठिकाणी बेड उपलब्ध नाही आहेत. बरं, आताच्या परिस्थितीमध्ये कोणाला अगर तुम्हाला आयसोलेशन मध्ये टाकायचं आहे तर कोणतीच व्यवस्था नाही आहे इथे. सुभाष मानमोडे साहेब, दोन महत्वाच्या गोष्टी सांगा, 2 ते 3 ज्या तुकाराम मुंडेंनी नागपूरचे महानगरपालिकाचे आयुक्त म्हणून त्यांनी केल्या, ज्याचा फायदा थेट नागपूरकरांना झाला. सर, तुकाराम मुंडे सरांनी ज्याप्रमाणे लॉकडाऊनवर स्वतः रस्त्यावर उतरून सकाळ दुपार संध्याकाळ स्वतः फिरून स्वतः रस्त्यावर उतरून कोरोनाचा आढावा घेणे, पोलीस प्रशासनावर कंटिन्यू नजर ठेवणे, त्यांना जो एरिया सील करायला लावला होता त्याच्यामध्ये स्वतः जाऊन पाहणी करणे आणि जेव्हा स्वतः एखादा आयुक्त रस्त्यावर उतरून काम करतो तेव्हा प्रशासन कशा प्रकारे काम करते, ऑफिसर लोक कशा प्रकारे धावतात हे आपण सर्वांना माहीत आहे. आणि त्यांनी जे कळमेश्वरला जे 1000 बेडचं जे हॉस्पिटल त्यांनी उभं केलं होतं त्या सत्संग याच्यामध्ये, ते त्यांचा सर्वात मोठा कार्यक्रम त्यांनी तो राबवला आणि त्यांनी 8 दिवसामध्ये 1000 बेडचं हॉस्पिटल तिथे तयार केला. त्याच्यामुळे लोकांना एक असा मनामध्ये विश्वास होता तुकाराम मुंडे असताना. कर्तबगार अधिकारी तुम्ही म्हणताय तसं की असा कर्तबगार अधिकारी, कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक अधिकारी त्याची बदली झाली. मग लोकांनी काही आवाज उठवला नाही की हा कोरोना काळामध्ये असा अधिकारी आम्हाला हवाय? सर, लोकांनी खूप आवाज उचलला. तुम्ही फेसबुकवर पहा, तुम्ही सोशल मीडियावर पहा, लोकांनी खूप आवाज उचलला, पण मीडियावर एवढा काही त्याचा आवागवा झालेला नाही. आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंडे हे राजकीय बळी ठरलेले आहे. हे माझं म्हणणं नाहीये, तर नागपूर शहरातल्या प्रत्येक नगरवासियाचं म्हणणं आहे की तुकाराम मुंडे सारखा माणूस आम्हाला पाहिजे होता, त्याच्यामुळे कोविडवर नियंत्रण होतं. पण आज आमच्या हातातून नागपूर शहर निघत चाललं आहे. इथं रोजचे आज 1500 ते 1700 लोक रोज पॉझिटिव्ह होत आहे आणि इतकी दयनीय परिस्थिती आहे आता की नागपूर शहरामध्ये एक पण बेड उपलब्ध नाही आहे. आज लोकांना महानगरपालिकेच डॉक्टर सांगतात की तुम्ही आपल्या घरी स्वतःची व्यवस्था करा. हे नागपूर शहर पूर्ण राम भरोसे झालेलं आहे. तुकाराम मुंडे असताना जर नागपूरकरांची काळजी घेतली जात होती, आताचे आयुक्त, तिथले एकंदरीत त्या आयुक्त पदाला सगळ्या चिकटलेलं वादग्रस्त गोष्टी या पाहता आता नागपूरची परिस्थिती जर हाताळायची असेल आणि आटोक्यात आणायची असेल तर काय नेमकं केलं पाहिजे? एक समाजसेवक, सक्रिय समाजसेवक म्हणून काय सांगाल जय महाराष्ट्राला? सर, इथली जे महानगरपालिका आहे त्यांनी राजकारण करून तुकाराम मुंडे सारख्या आयुक्तांना वापस पाठवला. आता ती त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी या नागपूर शहराला हाताळायला पाहिजे. पण आज एकंदरीत आज 15 दिवसापासून असं वाटून राहिलं की इथली महानगरपालिका सबसेल फेल झालेली आहे. इथले जे अधिकारी वर्ग आहे ते आता बिलकुल घाबरून गेलेले आहे, कारण प्रशासन पूर्ण ढिलं असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण राहिलेलं नाही आहे. मला असं वाटतं की ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घ्यायला पाहिजे आणि तुकाराम मुंडे साहेबांची पुन्हा इथे बदली करून या नागपूर शहराला वाचवलं पाहिजे, असं माझं नाही, एकंदरीत या नागपूर शहरातल्या नागरिकांचं म्हणणं आहे. सुभाष मानमोडे, आपण सहभागी झाला जय महाराष्ट्राच्या या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये. तुमच्या अनुभवासहित आणि तुम्ही केलेल्या या समाजासाठी प्रेरणादायी गोष्टींसोबत आम्ही कोरोनाला टार्गेट करणार आहोत. आमची एकच लढाई आहे, कोरोनाला टार्गेट केलंच आहे. येत्या काळात आणि आणखी समोर येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आम्हाला ही लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे. तुमची खूप मदत या समाजाला झालेली आहे. धन्यवाद पुन्हा एकदा आपण सहभागी झाला टार्गेट कोरोनामध्ये. टार्गेट कोरोनामध्ये आज आम्ही इथेच थांबतो आहे. तुमच्या सोबतीनं आणि समाजात काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांच्या मदतीनं कोरोनाला पुन्हा एकदा टार्गेट करणार आहोत. ही लढाई अत्यंत मजबूत करायची आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कोविड योद्ध्यासह आणि कोरोनाच्या ताज्या बातम्यांसह.